Thank you.
पाया रामून ठेवणे भूमिका कलावंत महागणपती प्रथमेश नेत्री चैतन्य गावडे राजा सुरत संजय काळे राणा विलास केळकर लक्ष्मण गिरीश राऊत सीता नितीन भाई शत्रुघ्न स्माईल तळगडकर ब्राह्मण कृष्णा घाटकर नारद पंढऱ्या घाटकर अंगद किरण नाईक मारुती जगप्रसाद चौरे राणी पानवळकर गौतम देवकर रोहित नाईक सर्विस त्रिवेणी सरकार हार्मोनियम वादक अमोल मोचवाडकर मृदुंगमणी दादा केळकर ताल रक्षक विनायक राऊत विशेष सहाय्य भोगेश्वर दशोरा नाट्य मंडळ केळवे संयुक्त दशोरा नाट्य प्रयोग सहर्ष समिया साधके श्रीगुरुवादी लौकिक प्राप्त विनायक करण्याचा संघ महान पौराणिक संयुक्त दशोरा नाट्य प्रयोग राम भक्त राम भक्त राम भक्त
घरामध्ये त्याच्या राज्यामध्ये त्याला प्रवेश केला तर प्रत्येक वेळी त्याची संधी आहे नाही पण एक दिवस तरी तो पिंपळेश्वर कला क्रीडा मंडळ पायलपुरम इसकडून माझ्या गावांचा गौरव करण्यासाठी राखवालाचा भाषा पिंपळेश्वर कला क्रीडा मंडळ पायलपुरम यांचे मनस्वी आभार मानून संयुक्त सरकार नाट्यमंडळाच्या वतीनं ज्याच्या रोम रोमामध्ये राम नामाशिवाय एक क्षणही जात नाही प्रत्येक जीव मार्गामध्ये निर्जीव वस्तूमध्ये शोधणारा राम शोधणारा सखा हनुमंत गेलाय पाहूया आता यमधर्माचं नेमकं काय काय होतंय त्याला कोणती शिक्षा देतो निदान 4 दिवस तरी माणसं सुखानं जगतील नाहीतर यमधर्माचं नाव म्हटल्यावर घाबरतात पण त्याला ग्रासण्यासाठी सखा हनुमंत गेला तुम्ही चिंता करू नका या जगामध्ये कोणतीही वाईट शक्ती असू दे ज्याच्या मुखात नामस्मरण आहे ज्याच्या घरामध्ये नामस्मरण आहे कोणतीही वाईट शक्ती त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून मी प्रत्येकाला ओळखून सांगतो तुम्ही एकनिष्ठतेने भक्ती करा अहो तो परमेश्वर तुमचा भाव बघू तुमची भक्ती कोणत्या प्रकारची तुमची इच्छा कोणती आहे निश्चितच ती पूर्ण करेल पण भक्ती कशी बरोबर न मनापासून करा कशी ऐसी भक्ती करावे नाम पंथी धरा ऐसी भक्ती करावे राम पंथी धरा सुखवा जन्म Thank you.
हाती यमा धर्म नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय. शिव शंकराच्या आशीर्वादानं या विश्वाचा ठाई दक्षिण दिशेचा अधिपत्य यमधर्म ठरला गेला. एवढंच कशाला तर या यमधर्माच्या हाती थोडीशी जबाबदारी म्हणून हे मार्स ठेवले गेले. याचा पाठाचा वगैरे विश्वाचा ठाई प्रत्येक जीवाचे आत्मा मनुष्याचे प्राण हा यमधर्म जो मृत्यूची देवता म्हणून ओळखला जातो तो तर त्याच्या पुण्य आणि पापाच्या उलटून ज्याचं जसं पुण्य असतंय, ज्याचा जसं पाप असतंय त्याचं प्रमाण स्वर्गवास अथवा नरकवासाची प्राप्ती करून देतो. आणि जो पुण्यवान मनुष्य ज्या ज्या देवाचा भक्त आहे त्या देवाच्या चरणापर्यंत हा यमधर्माचा प्राण पोहोचतो. एवढंच कशाला तर विश्वाच्या ठाई 28 नरकवास प्रस्थापित करण्यात आले. आणि त्यात असणारी 14 म्हणजे वैतरणी नदी, त्यात वैतरणी नदीपर्यंत पंचप्राण पोहोचविले जातात. एवढंच कशाला आता वैतरणी नदीच्या ठाई मांस, रक्त, पुण्य आणि चिखल या 4 द्रवतांनी नटलेली वैतरणी नदी. यात वैतरणी नदीत मृत पावलेले प्राण स्नान केले जातात. त्यात वैतरणी नदीच्या ठाई आम्हाला कळलं जातं त्याचं पुण्य किती आहे आणि त्याचं पाप किती आहे. त्याचप्रमाणे सारे कार्य सुरळीत ठेवतो हा यमधर्म. पण नाही अपयश, निसंगता कोणत्या साहेब तर देवर्षी नारदाच्या सामने माझ्या करणी पठण पावलेले तर कृत्य कोणतं असेल कुंडल नगरीचा राजा असणार एक निष्ठेने भक्ती करतो तो म्हणजे प्रभू रामचंद्राची. आणि त्याचमुळं घडतं काय या माझ्या पंथात एकही प्राण राहिला स्वतंत्र विकृताची प्राण पावलेले असतात. मग काय आणि म्हणून एक प्राणी आशा कशासाठी हे पाहण्यासाठी पुढच्या पावलाला निघालो.
या पुण्यनगरीत माझं कर्तव्य आहे. तुमचा शब्द मुखातून बाहेर पडले. मला जडलेली इच्छा अशी कोणती इच्छा? त्यानंतरचं वाक्य ऐकलं नाही वाटतं. त्यानंतर तर मी पहिला विचारलं त्याचा उत्तर दी. बोलताना पूर्ण वाक्य बोलतो, अनंत वाक्य त्याचा अर्थ समावलेला नसतो. म्हणून प्रथम तर म्हणजे पूर्ण वाक्य नंतर ते विचार. मग मनात जडलेली इच्छा हे शब्द तुमच्या मुखातील नव्हे. मनात माझ्या जडलेली इच्छा हे शब्द तुमच्या मुखातील नव्हे. तुझ्या कर्णाने तू ऐकलेस. मी ऐकले म्हणलं तुझ्या मित्रासमोर मी आहे म्हणून अर्थातच माझ्या मुखातही मुखोत्तर आहे. मग ते मान्य करायला तुम्हाला काय हरकत आहे? मान्य केले. मग पुढचं वाक्य बोलताना पूर्ण वाक्य ऐकायला हवं. माझ्या मनी जडलेली इच्छा हे तुमचं वाक्य पूर्ण झालं नाही. नव्हतं. माझं पूर्ण वाक्य कोणतंच आहे तर मनात जडलेली इच्छा आणि माझ्या कार्यात येतो तो अडथळा तो दूर करण्यासाठी इथं माझी पावलं वळली. मला जडलेली इच्छा हे तुमचं एक वाक्य झालं. आणि मार्गात येतो तो अडथळा हे तुमचं दुसरं कारण झालं. म्हणूनच मी पहिला कारण तुम्हाला विचारलं की मनात तुमच्या जडली इच्छा ती कोणती. ती इच्छा जर सांगितलं तर अडथळा कोणता येतो हे तुम्हाला नंतर विचारणार होतो. ठीक आहे. मी दोन वाक्याची जर एक वाक्य करत असाल तर तुमचा आहे. मग जर का माझी इच्छा तुला ऐकायचीच आहे, इच्छा माझी नक्कीच सांगेल. पण मला प्रभू रामचंद्राचा भक्त तू शब्द दे. माझी इच्छा पूर्ण करशील. तुझ्या इच्छेची पूर्तता मी करायला हवी. हसू नको. तुझ्या इच्छेची पूर्तता मी करायला हवी. मी तुला कारण विचारेल. कारण सांगायचं नसेल तर नाही म्हणून सांग. इच्छेची पूर्तता करण्यासाठी मी सांप्रत इथं उभा नाही. तुझी इच्छा ऐक. देव तत्वाचे देव घटनाच म्हणतो. या मृत्यू लोकांच्या ठिकाणी येऊन जर मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या जर या सगळ्या हनुमंताची तुला जर गरज असेल, तुझं इच्छित साध्य करावंच वाटत असेल, तुझी इच्छा जर योग्य असेल, मी निश्चित म्हणतोय तुझ्या भाषेत एक वाक्याचा तुला उल्लेख करणार नाही. सांगताना तुला सर्व दोन्ही वाक्यांचा उल्लेख सांगतो. प्रथमतः कार्यात येणारा अडथळा कोणता तर पहिला इच्छा सांग. सगळं एकदम सांगेल सगळं सांगेल. माझ्या कार्यात येणारा अडथळा आणि माझी इच्छा कोणती माहितीये का? या राज्याच्या यमधर्माला प्रवेश केला. का माहितीये? या राज्याचा राजा सुर याच्याकडून सर्वाधिक घडते ती भक्ती घडव. त्याच्याशी माझी काही पर्वा नाही. पण भक्ती होत असताना काय घडते माहितीये का? त्याच्या राज्यातील जे प्राण आहेत ना ते या यमपाशात येत नाहीये. माझं कार्य कुठेतरी घडतंय. जाताय ते वैकुंठाशी आणि त्याचं इच्छित साध्य करायचंय आणि ते प्राण माझ्या पाशात घ्यावे ही माझी इच्छा आहे. केवळ राजा सुरताच्या राज्यातील साऱ्यांचे जे मृत पावतात ते सारे वैकुंठात जातात. तुझ्या यमपाशात ते येत नाही. मग तू कुठेतरी कमी पडतो असं तुला वाटत नाही? हा यमधर्म कुठेही कमी पडत नाही. मी सहसा दैवी तत्व हे नेहमी भक्ती तत्वापेक्षा श्रेष्ठ नाहीये. कारण भक्तामुळे देव आहे हे मान्य आहे. म्हणूनच्या पाशामध्ये प्राण येत नाही. पण राहिला प्रश्न जी जबाबदारी मला दिली आहे ती कुठेतरी वाढली जाते. देव तत्वापेक्षा भक्ती तत्व श्रेष्ठ आहे हे तुम्हाला मान्य? मग देव तत्वापेक्षा भक्ती तत्व तर श्रेष्ठ आहे, मग तुमचं देव तत्व तुम्हाला कुठेतरी कमी पडल्यासारखं का तुम्ही मान्य करत नाही? मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक देवाला जर का विचारलं असेल, प्रत्येक देव एकच सांगेल भक्ती तत्व दैवित्वापेक्षा श्रेष्ठ आहे. पण त्या समवेत माझं कार्य सुद्धा मला श्रेष्ठत्व आहे. तुमचं कार्य जर तुम्हाला श्रेष्ठ असेल, देव तत्वातील देव घटक तुम्ही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. उचित उत्तर मला तुमच्याकडून हवं. काहीतरी थोतांड सांगण्याचा प्रयत्न करू नका. जे मी विचारेन त्याचं समर्पक उत्तर तुम्ही मला द्यायला हवं. सांगा हो, धर्माचे पुरस्कार ते यमधर्म
कार्य जी मरत मानव करताय मग त्यासाठी तुमचा अर्थ का एकच देव कार्य यज्ञ कार्य हे मान्य देवानं निर्माण केलं पण त्याचा सर्व हाती दिला तो यमपाश तो सुद्धा माझ्या हाती देवाने दिलाय एवढं मात्र तुझ्या ध्यानात सुरे आणि त्याचा यमपाश हा सतत प्राण येत नाही माझ्या कार्यात अडथळा येतो म्हणून यमधर्म पर्यंत आला मग पाश जो मृत्यू तुझ्या यमपाशात येत नाही त्यानंतर त्याचं भक्ती प्राबल्य कुठेतरी श्रेष्ठ आहे त्या भक्ती प्राबल्यापुढे तुझे यमपाश कुठेतरी पोल चालतात आणि म्हणूनच सांगतोय जो भक्ती तत्व आहे ते भक्ती तत्व विश्वाच्या ठिकाणी सदैव आणि सदैव राहणार आहे ते तुझ्या यमपाशात केव्हा येणार नाही कदाचित असावं भक्ती तत्व श्रेष्ठ पण हा यमधर्म सुद्धा काही कमी नव्हे स्वतःचा यमपाशावर प्राण दिल्याशिवाय राहणार नव्हे धर्माचा पुरस्कर्ता तू आहे अधिकाराची भाषा करू नको अधिकार आहे लोकांच्या ठिकाणी येऊन मी यमपाशातून त्यांचे मृत्यू त्यांचा आत्मा घेऊन गेले राहणार नाही हे शब्द तुला शोभा देतात बोलताना विचार कर याच्या मुळाची कारण आहे विश्वाच्या ठाई मृत्यूची देवता म्हणून यमधर्माला कडलं गेलो मग जर का तीच मृत्यूची देवता कार्यात अडकत असेल काय मध्ये चुकलं भक्ती तत्व सदैव आहे जिथं तुला स्थान नाही जिथं प्रवेश करायला अधिकार नाही तिथं तुला हातात नाही पडता हे सारं मला कळण्यानंतरच पण मला एक तू शब्द बोललास तो अजून माझ्या कर्णात पडतोय काय माहितीये का मृत्यूची देवता धर्माची देवता असं यांना वाटतं मग तुला काय वाटतं त्याला कारण आहे तुझी आजची कर्म नाही याच्या पूर्वी सुद्धा तू कर्म केलेले आणि या मागा केलेल्या कर्माचा भारा जर वाचला ना हे साऱ्यांचे प्राण देण्याचं विसरून जाशील म्हणू नको जे काय असेल माझे प्राण नेण्याचं राहिलं तरी चालतील असेल ते पूर्ण कर असेल ते पूर्ण करू पूर्ण केल्यानंतर येत्या असता तू माघारी जाशील आता शब्द तू कशाला म्हणून तू अधर्माचा म्हणून मला सांगितलं माझा यमधर्म धर्माचा कसा तो मी सांगेन प्रल्हाद पुत्र विरोचन प्रल्हाद पुत्र विरोचनानं केवळ व्रत आचरलेलं होतं हरिगिरी व्रत त्या हरिगिरी व्रताच्या वेळी सुद्धा तिथं तुला तुझे 5 कुठेतरी कमी पडू लागले त्यावेळी सुद्धा त्याच्या राज्यात जे जे मृत झाले ते सदैव वैकुंठवासी गेले तुझ्या पाशात आले नाही त्यावेळी तू काय केलं नाही पण तुझं तू पूर्ण कर कारण मी अधर्माचा ना अधर्माचा मी धर्माचाच सांगतो मग तिथं तू अधर्म करण्यासाठी पहिल्या प्रथम देवराज इंद्रांपाशी तुझं झालं देवराज इंद्रांना घडलेलं साकल्य वर्तमान त्यांना कथन केलं आणि त्याच्यानंतर अधर्माची देवता कलिदेवाला बोलविला कलिदेवाला बोलून त्या हरिगिरी व्रतात कुठेतरी अडथळा आणण्यासाठी कलिदेवाची पाठवणूक तुम्ही केला मी तुझ्या सदैव पृष्ठभागी आहे म्हणून शब्द भरलेल्या त्या देवराज इंद्राच्या दरबारी तुम्ही दिला तो सांगकाम्या तो कलिदेव त्या प्रल्हाद पुत्र विरोचनापर्यंत गेला विरोचनाला तीव्र पद्धतीने विरोध दर्शविला त्या विरोचनाने त्याला बंदिवान केलं त्या विरोचनाने बंदिवान ज्यावेळी केलं त्याच्यानंतर तू गेला तुझे शब्द घेऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे उभा आहे तू मागं जो उभा राहिला तो मागचा मागच राहिला तो तुझ्या सहकार्यापोटी त्याला कोरडे केवळ चामकाचे फटके त्या कलिदेवाला खावे लागले तिथं भक्ती तत्व आहे त्या भक्ती तत्वात अधर्म करण्यासाठी कलिदेवाला तुम्ही का पाठविला प्रथम तुला एक सांगेन तू देव नव्हे तू बनवलेला देव प्रथम तू किष्किंधा नगरीचा एक सेवक तर नंतर तू हे बोलण्यामागं कारण आहे हे बोलण्यामागं कारण बनलेलं आहे मी मला देव म्हणत नाही मी माझी कुणी पूजा करा असं मी कुणाला म्हणत नाही माझे भक्त विश्वाच्या ठिकाणी असावेत अशी माझी इच्छा सुद्धा नाही कुणीतरी कुणाची भक्ती करत आहे म्हणून माझ्या पोटात सुद्धा दुखत नाही त्यामुळं कुणाची भक्ती कुणी करावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मग जिथं भक्ती तत्व आहे जिथं भक्ती तत्व
तत्व आहे तिथं कलिदेवाला तुम्ही पाचारण का केलं? हे तुला सांगितल्याच्या मुळाची कारण आहे. कारण कोणतं माहितीये का? दैवी लीला तुला कळणार नव्हे. नाही. ही सारी होती ती दैवी लीला होती, तुला काही कळली नाही. कारण तू देव नव्हे. कारण याच्या मुळाशी जे विरोधनाचं तू सांगितलंस ना, हे सारं सांगितलं ते मान्य आहे, पण त्यानंतर माहितीये का, विश्वाच्या खाली प्रत्येक गोष्ट दैव घडवितो, याच्या मुळाशी काहीतरी कारण असतं. आणि ते कारण कोणतं माहितीये का? जे विरोध त्यानं आचरणात आणलं ते पुढं तो एक सांगतो, त्या विरोधानं साऱ्या राज्यावरती सक्तीचं जोखम ठेवलं होतं. सक्तीचं जोखम ठेवलं होतं. कोणतं माहितीये का? गाई वासरांना चारा देता नाही. एका मातेनं आपल्या मुलाला दुग्ध भाषण करू नये, अन्नाचं भोजन करू नये, ही सारी जोखणं पूर्ण रेतेवरती ठेवली गेली होती. यज्ञ करायचं होतं राजाला, आपण करावं, रयतेला का सांगितलं? मान्य. हे सारं जेव्हा घडलं गेलं ना, त्याप्रमाणे पुढे येणाऱ्या युगात एकादशी व्रत हे ठेवलं गेलं. आणि हे जर एकादशी व्रत ठेवण्यासाठी ही वेळ घडली होती, तुला तेव्हा कळणार नव्हे. आहे ते सांगितलं. हो, मला वाटलंच होतं. बोलल्याला माझ्या बघत दिल्याशिवाय तू शांत बसणारच नाही. याला कारण काय सांगितलं? म्हणे साऱ्या आपल्या राज्यावर त्यानं सक्तीचं जोखम ठेवलं होतं. हरिदिनी व्रत कुणासाठी आचरणात आणलं होतं? स्वतःसाठी की पुन्हा राष्ट्रासाठी? हरिदिनी व्रत हे समाजासाठी आचरणात आणलं होतं की संपूर्ण राष्ट्रासाठी? अरे मी काय सांगितलंय तू ऐकत नाही पूर्ण. मी काय सांगतोय त्याचं उत्तर दे. मी म्हणूनच म्हणाला खोटा आणि उत्तर बोलू नको. जे व्रत आचरणात आणलं होतं ते स्वतःसाठी आचरणात आणलं होतं की सगळ्यांसाठी? त्यानं स्वतःसाठी आचरणात आणलं होतं. स्वतःसाठी व्रत त्याच्या आचरणात आणलं होतं. तर राष्ट्राचे जे मृत होत होते ते वैकुंठात कसे जात होते? कारण तो राजाचा राजकर्ता होता आणि म्हणून राजाला केलेला पुण्य तेव्हा त्यांनी प्रजेला मिळलं जातं. काहीतरी सांगू नको. राजाला केलेलं पुण्य जर स्वतः तू पुण्य केलं असशील तर पुण्य तुला मिळेल, इतरांना ते पुण्य मिळणार नाही. काहीतरी सांगू नको. जिथं साऱ्यावर सक्तीचं जोखम ठेवलं, अर्थात ते सारे पुण्य प्रभावित होऊन सदैव वैकुंठवासी जात होते. आणि म्हणूनच सांगतो त्यानं केलं ते स्वतःसाठी नव्हे, संपूर्ण राष्ट्रासाठी केलं. आणि तुम्ही जे तिथं गेला तुम्ही स्वार्थासाठी गेला. अरे जरी स्वार्थासाठी तिथे गेलो असेल, मुळात मनात स्वार्थ नव्हे. कारण जर कार्य मला दिलं होतं ते कार्य पूर्ण होत नव्हतं, यात मला स्वार्थ नव्हे. हे कार्य ते म्हणजे दैवीच कार्य होतं. कळलं ना? दैविक